डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाच्या दिशेला असलेला हा पदपथ फेरीवाल्यांनी संपूर्ण व्यापलेला दिसत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रेल्वे स्थानकाजवळील 150 मीटर लांबीचा परिसर हा फेरीवाला मुक्त असायला हवा। मात्र फेरीवाल्यांच्या स्थानक परिसरात पडलेल्या वेढ्यामुळे नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस महापालिकेत पडत आहे। न्यायालयाच्या दट्ट्यामुळे शिवाय कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे पालिका अधिकाऱ्यांनी आता प्रदीर्घ आणि कडक कारवाईला सुरुवात केल्याने फेरीवाले आणि भाजी विक्रेते त्रस्त आणि भयभीत झाले असून त्यांच्यात हळूहळू तीव्र असंतोष पसरू लागला आहे। या महापालिका आणि फेरीवाल्यांमधील तीव्र असंतोषाचे संघर्षाचे रूपांतर आता हिंसक आणि गंभीर वळणावर झाले आहे। याचे परिणाम म्हणून पालिकेच्या गाड्यांवर दगडफेक करणे तसेच पालिका कर्मचाऱ्यांवर महिला छेडछाडीचे खोटे गुन्हे दाखल करण्यापर्यंतचे प्रकार आता घडत आहेत। चिमणी गल्ली म्हणून प्रसिद्ध असलेला हा परिसर जुनी भाजी मंडई म्हणून प्रसिद्ध आहे। गेली अनेक दशके येथे भाजी विक्रेते आपला व्यवसाय करत आहेत असा येथील भाजी विक्रेत्यांकडून दावा केला जात आहे। ही भाजी मंडई हलवण्याचा देखील महापालिका विचार करत आहे। तशी कारवाई देखील करण्यात येत होती, मात्र या कारवाईला भाजी विक्रेत्यांनी कडाडून विरोध केला होता। गेली दशकभर फेरीवाले, भाजी विक्रेते आणि महापालिका प्रशासन यांच्यातील कारवाईवरून होणारा वाद आणि संघर्ष कधी तीव्र प्रमाणात चिघळला तर कधी तो राजकीय दबावापोटी थंड बस्त्यात ठेवण्यात आला। मात्र यावर कोणीच कायमस्वरूपी तोडगा काढू शकले नाहीत अथवा यातील होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे तो काढण्यात येत नाहीत असे येथील स्थानिक पत्रकार सांगतात। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पालिकेची धरसोड कारवाई, ठोस निर्णयाचा अभाव, फेरीवाले भाजी विक्रेत्यांवरील उपासमारीचे संकट, नागरिकांची गैरसोय या सर्व बाजूंनी घेरलेल्या या प्रश्नाबाबत जनवाणीने संबंधित आंदोलक आणि संघटनांचे नेते, पालिका अधिकारी यांच्याशी बातचीत केली। फेरीवाल्यांचा आणि महापालिकांचा संघर्ष हा काही नवा नाहीये। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा फेरीवाल्यांचा प्रश्न हा प्रचंड गंभीर बनलेला आहे। नुकतंच मागच्या महिन्यामध्ये फेरीवाल्यांनी एक आक्रमक आंदोलन केलं होतं। त्यावेळेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्यस्थी केली होती। पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महापालिकाने आपली कारवाई सतत चालू ठेवली आहे। त्यामुळे फेरीवाले आणि महानगरपालिका यांच्यामध्ये तीव्र संघर्ष जाणवू लागला आहे, तो आता अधिकाधिक वाढत आहे। आपण या दोन्ही बाजू जाणून घेणार आहोत की फेरीवाल्यांचे नेमके मुद्दे काय आहेत आणि नंतर महानगरपालिकेचं पण बाजू मांडून विचारणार आहोत की त्यांच्याकडे त्यांची भूमिका काय आहे ते। तर आज आता प्रथम आपण जे फेरीवाल्यांचा मुद्दा जाणून घेण्यासाठी आलो आहोत, तर आपल्यासोबत आहेत जी बबन कांबळे, हे अध्यक्ष आहेत, कष्टकरी हॉकर्स युनियनचे डोंबिवलीचे अध्यक्ष आहेत। तर कांबळेजी, मला सांगा की तुम्ही हा जो आता मध्ये काही महिन्यांपूर्वी आंदोलन, 1 महिन्यापूर्वी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेला तुम्ही हॉकर्सच्या किंवा फेरीवाल्यांच्या धोरणाविषयी बोलला होता, तर ते जरा सविस्तर सांगा, नेमकं काय धोरण आहे? जे 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने यांना ज्या गाईडलाईन दिल्यात की तुम्ही 6 महिन्याच्या आत यांना फेरीवाल्यांचा सर्वे करा, त्यानंतर ओळखपत्र द्या आणि यांना कायमस्वरूपी जागा द्या, ह्या ज्या 6 महिन्यातनी गाईडलाईन दिल्या होत्या, ह्या आजपर्यंत महानगरपालिकेने कोणत्याही सुख सुविधा फेरीवाल्यांना दिल्या नाही। फक्त यांचं सर्वेक्षण झालंय आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 9531 लोकांचा जेव्हा सर्वे झाला, त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा दुसरा बी सुद्धा आदेश असा आहे की दर 5 वर्षांनी यांचा सर्वे व्हायला पाहिजे।
तर आता आम्ही नेहमी यांना सांगतो की बाबा सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन तुम्हाला दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. तुम्ही जिथं आम्हाला जागा देणार तिथं आम्ही बसायला तयार आहोत. महानगरपालिका आजपर्यंत एकाही फेरीवाल्याला जागा न देता फक्त सतत फेरीवाल्यावर कारवाई करत आहे. आणि दुसरी गोष्ट, एकाही फेरीवाल्यांना आजपर्यंत ना ओळखपत्र दिलं ना लायसन दिलंय. ह्या गोष्टी वारंवार महानगरपालिका आणि फेरीवाल्यामध्ये चिघळण्याचं वातावरण फक्त महानगरपालिका करत आहे. तुम्ही या संदर्भामध्ये काही राजकीय लोकांबद्दलची चर्चा केलीत का, की हे जे धोरणाबद्दलची तुम्ही आता जी माहिती देत आहे किंवा एक सविस्तर मीटिंग महानगरपालिका त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलीत का? गेल्या 35 वर्षापासून आम्ही संघर्षच करत आहोत. वर्षातून कमीत कमी 10 ते 12 आंदोलन वर्षाला होतात आमचे. महानगरपालिका आणि आम्ही या माध्यमातून पत्रव्यवहार आमचा नेहमी असतोय आणि आयुक्ताला सुद्धा आम्ही भेटतो. आयुक्तांचं म्हणणं असं असतंय, गेले 10 वर्षातनी कमीत कमी 7 ते 8 आयुक्त बदली झालेत. फक्त त्यांचं म्हणणं एकच असतंय की आम्ही तुमचं काम करू, पण एकाही आयुक्तांनी आमचं आजपर्यंत काम केलं नाही. आणि आश्वासनाच्या व्यतिरिक्त आम्हाला आजपर्यंत महानगरपालिकेच्या आयुक्तांनी, कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासन याच्या व्यतिरिक्त कोणाला काय ते नाही. जेव्हा पंतप्रधान आवास निधीतून आम्हाला 10,000 हजार रुपये मिळाले, सर्व फेरीवाल्यांनी 10,000 रुपये घेतले, त्याच्यानंतर 20,000 घेतले, काही फेरीवाल्यांनी 50,000 रुपये सुद्धा घेतले. ते पैसे घेत असताना पैसे तर घेतले आम्ही, पण ते फेडायचे कसे? जर कारवाईच होत असेल तर ते पैसे फेडायचे कसे? दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस पैसे देतात तर त्यावेळेस आम्हाला असं सांगतात की तुम्ही या एवढ्या पिरियडमध्ये फेडा. तर कारवाई असल्याच्या नंतर आम्ही ते पैसे फेडायचे कुठल्या हिशोबाने? हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, महानगरपालिकेने असं कायमस्वरूपी आम्हाला जागा द्यायला पाहिजे. आम्ही तिथं जायला तयार आहोत. महानगरपालिका आश्वासनाच्या व्यतिरिक्त आजपर्यंत आम्हाला काही दिलेलं नाही. तुम्ही जी जागा मागताय त्याबद्दल तुम्ही स्वतः काही सर्वे केलाय की बाबा ही साधारणतः अशी जागा असावी? कारण की फेरीवाले रस्ता स्टेशनचा परिसर सोडतील असं कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, किंवा नागरिक म्हणजे स्टेशन सारखा परिसर सोडून फेरीवाल्यांना जरी जागा दिली तरी फेरीवाले जातील का? आम्ही 100% तिथं जाईल. महानगरपालिकेने आम्हाला लिखित द्यावं, आम्ही पण लिखित देऊ. आम्ही इथून 100 मीटरच्या पुढे जाऊन बसणार, इथं कोणीही बसणार नाही असं जर त्यांनी लिखित दिलं तर आम्ही 100% सर्वच्या सर्व फेरीवाले तिथं जायला तयार आहोत. सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे 150 मीटर बाबतची, की स्टेशन परिसरापासून 150 मीटर जागेच्या परिसरामध्ये फेरीवाले बसू नयेत. आम्ही त्याच्यावर ऍग्री आहोत ना. 150 मीटर आम्ही जायला ऍग्री आहोत, पण इथं 150 मीटरच्या आत महानगरपालिकेने कुणालाही बसता कामा नये. कारण आमचा व्यवसाय पुढे झाला पाहिजे ना. जर इथंच तुम्ही बसू देत असाल तर आमचा पुढचा व्यवसाय होणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी लेखी द्यायला पाहिजे की आम्ही कुणालाही बसू देणार नाही. जर बसलं तर वॉर्ड ऑफिसर सस्पेंड व्हायला पाहिजे, अशी एक आमची आग्रहाची मागणी पण आहे. आणि आम्ही 150 मीटर जायला तयार आहोत. आता यांनी पेपरमध्ये तरी बातम्या येत आहेत की 150 मीटरचा पट्टा वगैरे मारलेला आहे म्हणून. असा काही पट्टा मारला आहे? ऑफिशियली पट्टा अजूनपर्यंत कुठल्याही वार्डात कल्याण डोंबिवलीने मारलेला नाही आजपर्यंत तरी. हॉकर झोन, नो हॉकर झोन डोंबिवलीमध्ये आहेत, पण ते पूर्वीचे आहेत, 2013च्या पूर्वीचे आहेत. ते हॉकर झोन आता TVC कमिटी आहे, जे मतलब अशीच TVC म्हणजे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन ज्या काही दिलेल्या आहेत की तुम्ही निवडणुका घ्या, फेरीवाल्यांच्या निवडणुका घ्या, तेव्हा TVC कमिटी तयार करा. ह्या गोष्टीकडे महानगरपालिका दुर्लक्ष करते आणि निवडणुका घेत नाही, फेरीवाल्यांचा सर्वे होत नाही. दर 5 वर्षांनी सर्वे व्हायला पाहिजे, ह्या गोष्टीकडे महानगरपालिका दुर्लक्ष करते. आता आम्ही 8 दिवसाच्या अगोदर जेव्हा मोर्चा काढला ते आमच्या निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलं आम्ही की परत तुम्ही 10 वर्ष झाले, तुम्ही आता सर्वे करा. हे आमचं स्पष्ट त्याचा याच्यात आम्ही निवेदनामध्ये दिलेलं आहे. एक मोठा आक्षेप असा येतो की फेरीवाल्यांमध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं सुद्धा बसलेली असतात. विशेष करून मुंब्रा किंवा या परिसरात एकाच विशिष्ट जमातीवरती टार्गेट केलं जातं. आम्ही माध्यमांमध्ये अशी नावं घेऊ शकत नाही, परंतु तुम्हाला पण माहिती आहे की अशा जमातींवरती टार्गेट केलं जातं, त्यांच्यावर आक्षेप घेतले जात आहेत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे की ह्याच्यामध्ये मग अशा प्रवृत्ती फेरीवाले जरी काही फेरीवाले चांगले असले किंवा बरं बहुतांशी फेरीवाले जरी आपण ते पोटा पाण्यासाठी बसलेले असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये अशा प्रवृत्ती पण आहेत, त्याचा फटका सुद्धा समाजामध्ये बसू शकतो? बघा,
गेल्या 30 ते 35 वर्षापासून माझ्या नजरेमध्ये जे काही पूर्वीचे फेरीवाले आहेत त्या गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचे अजिबात नाही. ज्या फेरीवाल्याला पोट भरण्याचा व्यवसाय करण्याचा अधिकार दिला कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने अधिकार दिलेला आहे, आणि ज्या माणसाला व्यवसाय करायचा तो गुन्हेगारीच्या इकडे अजिबात वळणार नाही आणि अशा भानगडीमध्ये पडणार सुद्धा नाहीत. असे फेरीवाले, जुने फेरीवाले आमच्याजवळ आहेत, असं नाही. आणि ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक येते, महानगरपालिकेची निवडणूक येते आणि विधानसभेची निवडणूक येते, तेव्हा या लोकांना म्हणजे प्रतिनिधींना तेव्हा दिसत नाही का की हे कडव्याचे आहेत, हे मुंबऱ्याचे आहेत, हे मुसलमान आहे, या भैया. मग त्यांनी सुद्धा असं करायला पाहिजे ना की बाबा ह्या लोकांचं आम्हाला मतदान नको, ह्या गोष्टी त्या बोलणार नाहीत. त्यांना मतदान पाहिजे आणि फेरीवाले ना पाहिजे. हे कशावरून? कारण ते 30 वर्षापासून इथं पोट भरण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा ते अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना अधिकार दिलेला आहे. ते भारतातले लोक आहेत. भारतातले लोक असल्यामुळे त्यांना कुठेही व्यवसाय करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आता एक मुद्दा मगाशी मी तुम्हाला विचारला तसा की मुळात हे तुम्ही पदपथांवर बसता, हे पदपथ हे लोकांना चालण्यासाठी आहेत. लोकांचा यावरती आक्षेप असतो की पदपथांवर, मगाशी तर तुम्ही म्हणालात की आम्हाला परमनंट जागा द्या म्हणून, पण आत्ताच्या घडीला सुद्धा अनेक पदपथ अडवून बसतात. तर सर्व समावेशक असं काही मार्ग तुम्हाला काढता येत नाहीत का? असं आहे, सुप्रीम कोर्टाने जे लोकसंख्येच्या 2.5% हे प्रत्येक वार्डमध्ये फेरीवाला बसलाच पाहिजे. आणि माझं तर असं आक्षेप आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये 9,531 फेरीवाले आहेत आणि इथली लोकसंख्या जी आहे कमीत कमी 15 लाख लोकसंख्या आहे. तर इथं कमीत कमी 35 ते 40 हजार फेरीवाले पाहिजेत, पण इथं तर 9,531 फेरीवालेच आहेत. ह्या गोष्टीवर महानगरपालिकेने तर आमचा त्यांच्यावर आक्षेप आहे की फेरीवाले कमी आणि जागा आहे जास्त. तुम्ही ह्या गोष्टींचं नियोजन करणार नाहीत तर आम्ही कोणाच्या इकडे न्याय मागायचा? फेरीवाले कमी आणि जागा आहे जास्त, ह्या गोष्टी आम्ही महानगरपालिका वारंवार सांगतो. आणि दुसरा एक मुद्दा, मी गेल्या 35 वर्षापासून आम्ही युनियन चालवतो, तेव्हापासून आम्ही आजपर्यंत ह्याच गोष्टी बोलतो की तुम्ही फेरीवाल्यांना आयडेंटिटी कार्ड द्या ना, फेरीवाले वाढणारच नाहीत. आपण मगाशी एक मुद्दा राहून गेला तो असा की मारहाणीच्या महापालिका आणि फेरीवाले यांच्यामध्ये मारहाणीचे आणि चुकीचे गुन्हे दाखल केले जात आहेत अशी एक तक्रार महापालिकेच्या अधिकाऱ्यांची होतीये की आता वृत्तपत्रामध्ये पण अशी बातमी आली आहे की एक महिला विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी फेरीवाली महिला होती ती पोलिसांकडे गेली होती. त्यावर तातडीने त्यांनी ते प्रकार थांबवला. तर हे असे प्रकार काय घडत आहेत? बघा, हे असे प्रकार महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळेच घडतात. कायमस्वरूपी जागा दिली तर हा प्रश्नच येणार नाही ना. हा प्रश्न याच्यामुळेच येते की महानगरपालिका कायमस्वरूपी जागा देत नाही आणि फेरीवाली इथं तिथं थोडंफार बसणारच. त्याच्यामुळं हे माल उचलून नेणे, आता एखाद्या वेळेस एखाद्या महिलेचा जर माल उचलून नेत असेल आणि तिच्यावरच जर नेहमी कारवाई तिच्यावर जर करत असेल आणि शरीराला जर धक्का लागत असेल तिचा, त्या माणसाचा, कर्मचाऱ्याचा, तर अशा घटना थोड्याफार होणारच आहे. नमस्कार, जनवाणीमध्ये स्वागत. आपल्या मागे तुम्ही जे पाहत आहात ती आहे डोंबिवलीची अत्यंत जुनी भाजी मंडई. हिला चिमणी गल्ली म्हणून पण म्हणतात. ही भाजी मंडई हटवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न चालू आहेत. आपल्यासोबत आहेत शिवगर्जना भाजी विक्रेत्या संघटनेचे अध्यक्ष नाना पाटील. यांनी ही भाजी मंडई हटवण्यासाठी विरोध आहे याच्यासाठी. तर त्यांचे हे भाजी मंडई हटवण्यासाठीचे नेमके काय विरोध आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी भेट घेतली आहे. तर पाटील साहेब नमस्कार. मला सांगा की ही जी ज्याला तुम्ही पारंपरिक भाजी मंडई म्हणताय आणि महापालिकेचं असं म्हणणं आहे की ही भाजी मंडई हटली पाहिजे किंवा त्यांना फेरीवाला मुक्त क्षेत्र करायचंय, भाजी पण करायचं आहे, तर त्याबाबत तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे की जी भाजी मार्केट 50-60 वर्षापूर्वी जुनी आहे ती मार्केट कोर्टाने न्यायालयाच्या आदेशाने प्राकृतिक बाजार म्हणून घोषित करा असा आदेश दिलेला आहे. तर त्याप्रमाणे आम्ही जुन्या भाजीवाल्यांमध्ये येतो. आमचं मार्केट प्राकृतिक बाजारमध्ये घोषित करण्यात यावं आणि 150 मीटर जर त्यांचं होतं स्टेशनपासून तर 150 मीटरच्या बाहेर आहेत. 150 मीटरचा पट्टाबंद तुम्ही बघितला असेल, पट्टाबंद दाखवला तुम्हाला. 150 मीटरच्या बाहेर आहेत आम्ही सर्व फेरीवाले. तर आम्हाला ही मंडई बसू द्यावी हीच आमचं मागणी आहे.
फेरीवाल्यांच्या सोबतचं तुमचं एक मध्यंतरी आंदोलन झालं होतं सोबत, तर त्यावेळेला तुम्ही नेमकी उपोषण होतं तुमचं, तर ते नेमकं काय काय कोणत्या मागण्यांसाठी होतं? हेच की आमचा बाजार प्राकृतिक बाजार म्हणून घोषित करा आणि नेहरू रोड, फडके रोड, आपला नेहरू रोड, मोठी गल्ली आणि चिमणी गल्ली यांना प्राकृतिक बाजारमध्ये घोषित करण्यात यावं, कारण हे 150 मीटरच्या बाहेर येतात. अच्छा, परंतु अनेक फेरीवाले हे आता हे तुम्ही इथे प्राकृतिक बाजार आहे त्या ठिकाणी बसतात, परंतु मेन जो आता फडके रोड जो आहे किंवा नेहरू रोड तुम्ही म्हणताय, ते अनेक भाजीवाले रस्त्यांवरती बसतात किंवा रस्त्यांमुळे त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक तयार होतो. त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? कारण त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती दडपण आहे की त्यांच्यावर सतत कारवाई करावी? महापालिकेने त्यासाठी एकच करावं की त्यांना फुटपाथ पासून पुढे जेवढं अंतर देता येईल तेवढं अंतर फेरीवाल्यांना द्यावं आणि तेवढ्या अंतरापासून पुढे पट्टे मारून दिले त्यांची व्यवस्था होऊ शकते. ते पण 150 मीटरच्या बाहेरच आहेत आणि कोर्टाचा आदेश आहे की 150 मीटरच्या बाहेरच्या फेरीवाल्यांना आमचं संरक्षण. म्हणजे तुम्ही इथून समजा महापालिका जो प्रस्ताव देते की तुमचं स्थलांतर करून द्यावं, म्हणजे आमच्या माहितीनुसार तुम्हाला या जागेमध्ये जे दिसते आहे या जागेमध्ये स्थलांतर करून देण्याचे त्यांचे काही प्रपोजल्स आहेत. जी जागा आता सध्या खाली आहे महापालिकेची, तर त्यांचं असं म्हणणं आहे की या महापालिकेच्या जागेमध्ये स्थलांतर करू शकतात. बिल्डर सुद्धा त्याच्यासाठी सुशोभीकरण करून द्यायला तयार आहे. तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही आतमध्ये जरी बसवलं तर बाहेर नंतर इथे फेरीवाले दुसरे येऊन बसवतील, त्यामुळे आमच्या आतमध्ये धंदे होणार नाहीत. कारण महापालिकेने आमच्यासाठी भव्य मार्केट बांधून दिलं होतं तिथे आपल्या मधुवन पूजा समोर. ते मार्केट बांधलं, त्याच्यानंतर रोडवरती सर्व बसायला लागलेत. आमच्या आतमध्ये धंदे होत नव्हते, आम्ही परत रोडवर येऊन बसलो. आम्हाला प्रॉपर्टीची आशा नाही, आम्हाला पोट भरण्याची आशा आहे. त्यामुळे आम्हाला रोडवरतीच बसलेलं योग्य वाटलं. प्रॉपर्टी धरून बसलेले ते लोक बसलेले तिथे मार्केटमध्ये की आम्हाला काहीतरी प्रॉपर्टी मिळेल इथे गाळा बिळाच्या आशेने. पण आता हाच एक मुद्दा आहे की मधुबन टॉकीच्या समोर जी काय भाजी मंडई आहे त्याच्यामध्ये आता महापालिकेवाल्यांचा आक्षेप असा आहे की काही भाजीवाल्यांनी ते होल्ड पण करून ठेवलेत आणि ते आता रस्त्यावर पण बसतायत. तर मग त्याच्याबाबत काय तुमची भूमिका आहे एक भाजी विक्रेता संघटना म्हणून? कारण का माहितीये का, तिथे बसतात आणि इकडे बसतात, तर हे महापालिकेने बघायचं आहे. जे आतमध्ये पावत्या फाडून राहिलेत पालिकेच्या मार्केटच्या, त्यांना रोडवर बसू नाही द्यायला पाहिजे त्यांनी. कारण का माहितीये का, तिथे बसणार इथे बसणार, एक तर ते मार्केट खाली तरी करून द्या, म्हणजे रोडवर तरी बसा, त्यांना दुसरं काही नियोजन करता येईल. नाही तर मग सर्व जाऊन तिथे बसले तर रोडवर धंदा होणार, आपल्या मार्केटमध्ये धंदा होणार आमचा. कुठलं तरी एक काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे महापालिकेने. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे एक तर रस्ता नाही, बिलकुल नाही, किंवा मग जागा नाही, अशा पद्धतीमध्ये तुमची सोय इतरांना बसू द्यायचं नाही म्हणून. बरोबर आहे. परंतु या सगळ्या कारवाईमध्ये अनेकदा महापालिकेच्या म्हणजे इथे नाही ग प्रभागांवरती सुद्धा महापालिकेच्या गाड्यांवरती हल्ले वगैरे होत आहेत. तर त्याबाबत तुम्ही तुमच्या जे फेरीवाले आहेत किंवा तुमची जी भाजी विक्रेती संघटना आहे त्याच्या वतीने काही तुम्ही तुमच्या संघ कार्यकर्त्यांना काही सांगता का? आमचं त्या तिथल्या जे फेरीवाले आहेत जे झगडे करतात, काही दगडफेक करतात, यांना आमचा विरोध आहे. त्या फेरीवाल्यांनी तसं करू नये. त्या महापालिकेचे कार्यकर्ते येतात का कर्मचारी, त्यांच्याशी व्यवस्थित वागलं पाहिजे आणि ते जसं सांगतील तसं वागलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या विरुद्ध जर वागणार, दगडफेक करणार, तर त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. आमच्या मार्केटमध्ये तसं काहीच होत नाही. अजून एक वेगळा असा प्रश्न आहे की सध्या महापालिकेच्या म्हणजे तुमच्या माहिती असेल तर महापालिका आता आठवडी बाजाराचे पण प्रकल्प आणते आहे. आणि आता त्यांनी नेहरू मैदानला एक आठवडी बाजार आहे ज्याच्यामध्ये थेट शेतकऱ्यांकडनं माल विक्रेते आहे. त्याच्याबद्दल काय तुम्हाला काय वेगळं म्हणणं मांडायचं आहे? कारण का माहितीये का, आता हे जुना बाजार आहे. दुसरी गोष्ट, नवीन तुम्ही आता ठिकठिकाणी मंडया तयार करणार, नवीन बाहेरचे लोक येतात मंडई म्हणून. आज सोमवारी इथे धंदा केला, तिथं फुल धंदा झाला, मंगळवारी दुसरीकडे, पूर्ण आठवडाभर त्यांचा बाजार भरत राहतो. उलट इथे मंडईला आता कमी गिराईक यायला लागले, कमी गर्दी झाली, कमी गिराईक येते. हा, खूप परिणाम झाला मार्केटवरती. अच्छा, म्हणजे ते आठवडी बाजारांमुळे तुमच्या बाजारावरती परिणाम होतोय? खूप परिणाम होतोय. पण मग याचा नेमका परिणाम म्हणजे त्यांचा असा दावा आहे की हे थेट शेतकऱ्यांकडनं माल स्वस्तात मिळतो म्हणून वगैरे त्यांचे दावे. त्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? आणि तुम्ही सुद्धा एक त्याच्यातला घटकच आहात, भाजी विक्रेते सुद्धा. आता तुम्ही बघा,
इथे टमाटा 20 रुपये किलो आहे, त्यांच्याकडे काय असेल आम्ही जात पण नाही तिथे बघायला. 20 रुपये किलो एकदम भारी माल. आणि दुसरी गोष्ट कोबी तुम्हाला एवढा गड्डा कोबीचा 20 रुपयाला भेटतोय, फुलावरचा 20-30 रुपयात फुलावरचा गड्डा भेटतोय. इथे पण भरपूर स्वस्त भाजी. आणि नवीन नवीन मंडया तयार करून फेरीवाल्यांची संख्या वाढवून याच्यामध्ये योग्य नाही. तसं एक महानगरपालिकेने समिती नेमली आहे, TVC समिती. त्याच्यामध्ये म्हणजे जे फेरीवाल्यांचा प्रश्नासंदर्भात त्याच्यामध्ये महापालिका निर्णय घेणार आहे, त्याबद्दल जरा माहिती सांगा. ही टाउन वेंडिंग कमिटी, TVC म्हणजे टाउन वेंडिंग कमिटी ही नेमायची. तर ती नेमायची कशी की 2014ला ज्यांचा सर्वे झालेला आहे त्यांची निवडणूक करून त्या लोकांमध्ये निवडणूक करून त्याच्यातून जो निवडून येईल त्याला टाउन वेंडिंग कमिटीमध्ये पाठवायचं आहे. ती इलेक्ट्रिक TVC होणार. तर कोर्टाचा आदेश आहे जी इलेक्ट्रिक टाउन वेंडिंग कमिटी स्थापन होईल त्या इलेक्ट्रिक टाउन वेंडिंग कमिटीला हा आदेश आहे की फेरीवाल्यांनी कुठे बसावं त्यांचं नियोजन करण्यामध्ये ही TVC कार्यरत राहणार. आणि ही जी आता जी सध्याची TVC आहे ती सिलेक्ट आहे, म्हणजे तिथल्या महापालिकेच्या साहेब लोकांनी पूर्वीचे त्यांनी निवडून दिलेले आहेत की बाबा तू राहा असं करून. आताचे कोण आहे TVC मध्ये? आताचे TVC मध्ये बबन कांबळे, प्रशांत आपले सरकोत आहेत, सरकोत साहेब आहेत. हा बरं, ते काही फेरीवाले पण नाहीत, स्वतः फेरीवाले नाहीत सरकोत. दुसऱ्या सरकोत मॅडम आहेत, त्या पण फेरीवाल्या नाही आहेत. त्यांना त्या टायमाला नेतृत्व करायचे भाजीवाल्यांचे म्हणून त्यांना TVC मध्ये घेतलंय. पण आता नवीन TVC मध्ये ही नवीन TVC टाउन वेंडिंग कमिटी स्थापन होणार तेव्हाच फेरीवाल्यांचा निर्णय लागणार. हे नोबेल हॉस्पिटल जे तुम्ही पाहत आहात, ज्या जागेत चालू आहे वास्तविकता ही जागा भाजी मंडईची जागा आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने तब्बल 20 वर्षांपूर्वी ही भाजी मंडई बांधली होती. भाजी विक्रेते रस्त्यावर बसू नयेत व एकाच जागेत बसून मंडई तयार व्हावी हा उद्देश त्यामागे होता. डोंबिवली स्थानकासमोरील उर्सेकरवाडी भागात टिळक टॉकीज समोर ही मंडईची जागा महापालिकेने टॉकीज मालकाकडून जागा घेऊन उभारून घेतली होती. आज या भाजी मंडईमध्ये बोटावर मोजता येतील इतकेच भाजी विक्रेते बसत आहेत. बाकी या गाळेधारकांपैकी बरेच भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावरच आपला विक्री व्यवसाय करत आहेत. आता भाजी मंडईची ही जागा रात्री गर्दुल्यांचा एक अड्डा बनली आहे. इथे महापालिकेकडून कोणतीही विशेष सुरक्षा व्यवस्था दिलेली नाही किंवा कोणतेही खाजगी सुरक्षा रक्षक देखील येथील हॉस्पिटलने ठेवलेले नाहीत. यामुळे या मंडईच्या सुरक्षतेबाबतही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. इथे भाजी विक्रेते केवळ भाडे भरतात, मात्र भाजी विक्रेते इथे बसत नसल्याने ही जागा आता महापालिकेने कब्जात घ्यावी आणि जो फेरीवाल्यांचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी ही जागा फेरीवाल्यांना भाडेतत्वावर देऊन हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भाजी मंडईमध्ये जे मोजकेच भाजी विक्रेते बसत आहेत त्यापैकी सत्यभामा आजी आपला भाजी विक्रीचा व्यवसाय गेली 20 वर्ष करत आहेत. त्यांच्याशी जनवाणीने बातचीत केली आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. आपण भाजी मार्केटमध्ये आहोत. भाजी मार्केटमध्ये आता सत्यभामा आजी आहेत. या अनेक गेली कित्येक वर्ष इथे भाजीचा व्यवसाय करतायत. त्यांना जाणून घ्या. आजी, इथे भाजीसाठी कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? येतात जे गिराईक नेहमी मार्केटमध्ये येणारे गिराईक आहे ना ते बरोबर येतात इथं. बाकीचे बाहेर जातात. मार्केट जर भरलं तर गिराईक येतील ना आतमध्ये. मार्केट भरलं नाही तर गिराईक काय 4 दुकानं भाजीवाल्यांचे ते बोलतात काय जायचं मग असं आहे ना. तुम्ही का नाही बाहेर बसत?
तर बाहेर जागा पाहिजे ना आम्हाला बसायला. मग ही तुमची स्वतःची अधिकृत महापालिकेने कधी दिली तुम्हाला? ती मला वाटतं 1992 सालामध्ये आलेली वाटतं. ते साल नाही एवढं मला. बरीच जुनी आहे, पण तेव्हापासून तुम्ही बसताय इथे. इथं जसं मार्केट झालंय ना तसं आम्ही इथंच बसतो, बाहेर गेलोच नाही. आता इथे तर बाकी भाजीवाले कमीच दिसत आहेत, बाकीच्या अन्य धंदे. तर काय आहे, पूर्वी भाजी मंडई भरलेली होती. भरलेली होती, भरपूर धंदे व्हायचे, भरलेली होती ना संपूर्ण, तर गिराईक फिरायचं. आता काय बसलेले नाही कुणी, 4 दुकान आहे तर गिराईक पण बोलतात काय जायचं मार्केटमध्ये. मार्केटमध्ये भाज्या महाग आहे बोलतात, तर जे रस्त्यावर भावात माल विकतात तेच इथं विकतो आम्ही पण. आणि आमचा 2.5 किलो माल सुद्धा खपत नाही इथं. हा, ते गिराईक येत नाही. मग गिराईक काय मोजकेच गिराईक येतात. पूर्वी कशी परिस्थिती होती? पूर्वी म्हणजे भरपूर गिराईक यायचे, जेव्हा सगळे भाजीवाल्यांना इथे बसवलं होतं तेव्हा. हा, सर्व गिराईक यायची, भरपूर यायची गिराईक. मग हळूहळू का बंद झालं? आता कोणी बसतच नाही तर गिराईक म्हणतात काय जायचं. मग ते का नाही बसत? पण त्यांचा प्रॉब्लेम आहे, ते आम्हाला काय सांगता येणार का ते का बसत नाही म्हणून. हो, मग वर्षाला ते 9,000. हा, आणि टॅक्स भरावा लागतो. तो टॅक्स हा, मग सगळं मिळून एकत्र काहीतरी मला वाटतं 10,000 काहीतरी वर पैसे. मला एवढं नाही सांगता येणार. याबाबत जनवाणीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन महापालिकेची बाजू जाणून घेतली. नमस्कार, आपण आलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. आपण फ प्रभागात आहोत. फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबारकर मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम, जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. आमचा विषय आहे फेरीवाल्यांचा. आता आम्ही फेरीवाल्यांचा जो एक प्रश्न कायमस्वरूपी डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना पण भेडसावतो आणि आता तो हळूहळू ज्वलंत व्हायला लागलेला आहे. तर त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय महापालिका घेणं अपेक्षित आहे. तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही काही चांगली रचना केलेली आहे, नागरिकही त्यामुळे खुश आहेत. तर एकूणच हा फेरीवाल्यांचा प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने सोडवत आहात आणि अजून काय समस्या तुम्हाला भेडसावत आहेत? माननीय आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार माननीय अतिरिक्त आयुक्त गोडसे सर आणि उपायुक्त तावडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार वारंवार आमच्या मीटिंग सुद्धा होतात आणि फेरीवाल्याच्या संदर्भात कारवाई सुद्धा वारंवार होत असते. परंतु जेव्हा फेरीवाले उपजीविकेचा जर प्रश्न निर्माण केला होता त्या अनुषंगाने आमची कारवाई आणि त्या अनुषंगाने त्यांचं नियोजनही केलं जात आहे. आणि याबाबत मी एक आवर्जून सांगू इच्छिते की जे आज वर्षानुवर्षे ब्रिजच्या खाली जे गर्दुले बसतात ते गर्दुले हटवण्याकरता ज्या महिला माझ्याकडे आल्या होत्या, 5-6 महिला माझ्याकडे आल्या की महिला अधिकारी कोणीतरी आपल्या वार्डाला लाभलेले आहेत म्हणून त्या अधिकाऱ्याने माझ्याकडे आल्या आणि मला त्यांचे प्रश्न सांगितले की बाबा हे गर्दुले या ब्रिज खाली बसतात परंतु आम्हाला चालणं मुश्किल होतंय. अशा वेळेस मी मात्र निर्णय घेतला की ठीक आहे, आपण काहीतरी त्याच्यावर नियोजन करू. आणि त्याप्रमाणे मी तिथे प्लांटेशन करायचं सुरुवात केली आणि प्लांटेशन सुरुवात करताना सुद्धा मी प्रशासनाबरोबर लोकांचीही मदत घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जे दुकानवाले आहेत त्यांच्याकडून कंपल्सरी की तुमच्या समोरचा भाग, तुमच्या समोरचा परिसर स्वच्छ राहण्याकरता तुम्हीही म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही तर 2 हाताने टाळी वाजते. म्हणजे प्रशासनाने आणि तुम्ही सुद्धा मदत केली तर हा परिसर आपण खूप काही चांगल्या पद्धतीने घडवू शकतो आणि करू शकतो. अशा प्रकारे ते नियोजन माझं होतं आणि त्या नियोजनानुसार आज ते घडत आहे. प्लांटेशन आज पूर्ण होण्याच्या याच्यामध्ये प्रयत्नात आहे, पूर्ण होईलच ते या आठवड्याभरात वगैरे. तर तशाच पद्धतीने जे फेरीवाले आहेत त्यांचंही एका लाईनीत बसण्याबाबत त्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा पण प्रश्न ऑटोमॅटिकली जो 100% त्यांना वाटत होता तो अगदी 0% आलेला आहे. त्यामुळे त्यांनी जे पसारा करून फेरीवाले बसत होते आज ते एकच टोपली घेऊन बसतात आणि अशा प्रकारे ते नियोजन केल्यामुळे ते फेरीवाले सुद्धा म्हणजे जी नाराजीचा जो सूर होता तो कुठेतरी थांबलेला आहे आणि त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आता राहिला प्रश्न असा की त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या जागा निश्चित करण्यात याव्या. त्याबाबतही लवकरच माननीय आयुक्त महोदया आणि अतिरिक्त आयुक्त साहेब यांनी लवकरच मीटिंग घ्यायचं ठरवलेलं आहे आणि ती मीटिंग झाल्यानंतर त्यांच्या जागा सुद्धा त्यांच्या काय ठरवल्या जातील. तुम्हाला की अजूनही तुम्ही फडके रोड बद्दल आता माहिती दिली, परंतु चिमणी गल्ली जो भाग आहे तो भाग आणि थोडासा स्टेशनचा परिसर अजूनही फेरीवाल्यांचा किंवा भाजीवाल्यांनी
युक्त आहे, तर त्याच्याबाबत काही तुमचं नियोजन आहे का? त्याबाबतचं नियोजन असं होतं की जी पाटकर प्लाझा येथील जे वाहनतळ आहे तिथे जर या चिमणी गलीतील सगळे फेरीवाले जर हटवले, आपण फेरीवाल्यांना जर तिथे आपण शिफ्ट केलं, तर हा जो आजूबाजूचा परिसर आहे तो आपण सुशोभित करून विकासक यांच्या मदतीने तो आपण परिसर विकसित करू शकतो आणि छान प्रकारे दिसेल अशा पद्धतीने प्लांटेशन, झाडं झुडपे लावून खूप सुंदररित्या करू शकतो. परंतु त्यांचं अजून नियोजन होणं आवश्यक आहे, ते होत आहे आणि होणार आहे. तुम्ही आठवडी बाजाराबद्दल सांगत होतात, जरा त्याच्याबद्दलही सांगा. आठवडे बाजार हा जेव्हा जेव्हा आमचे वॉर्ड ऑफिसर, सगळ्याच प्रभागातील वॉर्ड ऑफिसर की आठवडे बाजाराच्या संदर्भात कायम प्रश्न निर्माण करत होते की आठवडे बाजारवाले आहेत, कचरा करून जातात, व्यवस्थित बसत नाहीत, रस्त्यात ट्रॅफिक करतात. हा विषय वारंवार आम्ही जेव्हा सांगितलं की आपण आता एकत्र येऊन आपण मॅडमशी बोलूया, तेव्हा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून माननीय आयुक्त महोदय यांच्याकडे हा विषय गेला आणि त्यांनी त्याप्रमाणे एक नियोजन खूप छान पद्धतीने केलेलं आहे की आठवडी बाजाराला आता परमिशन देत आहोत आपण. आठवडे बाजार अशा पद्धतीने बसवला जातो की एक सिस्टीमच आहे की ओला कचरा, सुका कचरा डस्टबिन मध्ये टाकणं, शिस्तबद्ध अशी एक शिस्त लागलेली आहे आणि त्या आठवडी बाजारात नियोजन सगळ्या प्रभागात सुरू करण्यात आलेलं आहे. आणि माननीय आयुक्त महोदयांनी खूप छान प्रकारे जी प्रकल्प जो राबवलेला आहे आठवडी बाजाराचा, सगळे नागरिक खुश आहेत त्यामुळे. कारण का शेतकऱ्यांकडून डायरेक्ट माल येत आहे, भाजीपाल्याचा जो माल येतो आहे तो डायरेक्ट त्यांना स्वस्त दरात मिळत आहे आणि पुन्हा फ्रेश मिळतात. आणि जे घाऊक विकत होते त्यांच्या 4 पटीने यांना इतका स्वस्त ह्याच्यामध्ये भाजीपाला मिळत असल्यामुळे नागरिक अत्यंत खुश आहेत. एक 150 मीटरचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की आयुक्तांनी सांगितले की ते पट्टे मारून घ्या म्हणून, तर त्याबाबत पुढे काय झालेलं आहे? नाही, त्याबाबत लवकरच मीटिंग होणार आहे. काही लोकांच्या हरकती पण होत्या, त्याच्या संदर्भात मीटिंग लवकरच होईल आणि ते निश्चित होईल. नमस्कार, जनवाणीमध्ये स्वागत. आपण आलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ग प्रभागात. आपण सहाय्यक आयुक्त श्री संजय कुमावत यांची भेट घेतली आहे. ही भेट आहे फेरीवाल्यांचा जो एक गंभीर प्रश्न बनलेला आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत. त्याच्यामध्ये जो डोंबिवलीचा मेन स्टेशन परिसर येतो तो कुमावत साहेबांच्या हाताखाली येतो आणि अत्यंत संवेदनशील असा हा भाग आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्या प्रभागात मोठ्या प्रमाणावरती जोरदार कारवाई चालू झाली आहे. त्यामुळे तीव्र संघर्ष आता महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये उद्भवलेला आहे. यावरती आता महानगरपालिकाला दोन्हीकडनं कायद्याचं पालनही करावं लागत आहे आणि याशिवाय फेरीवाल्यांच्या रोषाला सुद्धा सामोरं जावं लागत आहे. तर महापालिका नेमकं आता याच्या पुढचं काय धोरण आहे आणि फेरीवाल्यांनी मध्यंतरी जे आंदोलन केलं होतं त्याच्यातल्या त्यांच्या मागण्यांबाबत महापालिका किंवा एक सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तर कुमावत सर, नमस्कार, जनवाणीमध्ये आपलं स्वागत. माझा पहिला प्रश्न हाच राहील की तुमची जरा कारवाईबाबतची सद्यस्थिती काय आहे आणि तुम्हाला नेमके काय समस्या भेडसावत आहेत त्याही सांगा आणि पुढे धोरण तुमचं काय राहणार आहे. मान्य आयुक्त महोदया आणि मान्य अतिरिक्त आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार आणि आमचे अनधिकृत बांधकामचे उपायुक्त तावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्टेशन परिसरात विशेषतः 150 मीटरचा जो भाग आहे तिथे ना फेरीवाला जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सातत्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत आमची सतत कारवाई सुरू आहे. नागरिकांना पदपद मोकळे असावेत. स्टेशन परिसरात जे लोक स्टेशनवर येतात त्यांना सातत्याने जे अडथळे निर्माण होत होते ते अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून आयुक्त महोदयांनी आम्हाला कडक कारवाईचे जे आदेश दिले होते त्याच्यानुसार आम्ही कडक कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. त्यासाठी आम्ही कुठलीही तडजोड करत नाही आहेत. त्यासाठी आम्ही महापालिकेचे पोलीस, आमचे स्थानिक पोलीस स्टेशन यांची देखील आम्ही वेळोवेळी मदत घेत आहोत. रस्ते जास्तीत जास्त पदपद जास्तीत जास्त मोकळे राहतील यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही विशेष टीम देखील आम्ही त्यासाठी नेमलेल्या आहेत. वेळोवेळी आम्ही त्यानुसार कारवाई सुरू आहे. परंतु त्याच्यामध्ये आता सातत्याने होत असलेल्या कारवाईमुळे फेरीवाल्यांचा थोडासा संघर्ष होत असतो, त्यांचं पोट त्यावर असतं, त्याच्यामुळे ही वेळ येत असते. काही प्रकार आम्हाला रोखण्याची प्रकार होत असतात, त्याला आम्ही उत्तर देत असतो, त्याला आम्ही संघर्ष करत असतो.
त्यानुसार आम्ही पोलिसांची वेळोवेळी मदत घेत असतो. आता मध्यंतरी एक घटना घडली होती जी वृत्तपत्रांमध्ये आली आहे की दगडफेकीची घटना झालेली आहेत किंवा याआधी सुद्धा कर्मचाऱ्यांवरती मारहाणीचे, विशेष करून जो तुमचा संवेदनशील एरिया स्टेशनचा परिसर तुमच्याकडे येतो त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हे असे अनुभव येतात. त्याबद्दल पोलिसांचं तुमच्याकडे सहकार्य कसं आहे? आम्हाला ज्या आता सध्या जी काही कारवाई चालू आहे त्याच्यामुळे फेरीवाले देखील आमच्यावर नाराज आहेत, हे मान्यच आहे. त्यांचंही पोट त्यावर आहे. त्यामुळे आणि आम्ही कुठलीही तडजोड करत नाही, कारण आम्हाला नागरिकांच्या यासाठी नागरिकांचे अडथळे दूर करणे ही त्याला आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आहोत. काही महिला फेरीवाल्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना थोडंसं गोंधळ घालून प्रयत्न केला होता, परंतु आम्ही त्यांना पोलिसांच्या मार्फत मध्यस्थी करून तो वाद मिटवला होता. त्यानंतर मागच्याच आठवड्यात आमच्या फेरीवाला पथकाच्या वाहनावर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून आमची काच देखील फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे आमचं कुठलंही महापालिकेचं काही मनोबल त्याच्याने ढासळणार नाहीये. उलट आम्ही आता आमचा पोलीस बंदोबस्त घेऊन आम्ही कठोरपणे कारवाई आता सातत्याने सुरू ठेवलेली आहे. यासाठी पोलीस आणि आमचे वरिष्ठ अधिकारी सतत आमच्या संपर्कात असतात. पोलीस देखील आम्हाला वेळोवेळी चांगलं सहकार्य करत आहेत. सर, आपल्या प्रभागामध्येच टिळक टॉकीज जो भाग आहे त्याच्यासमोर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मेन भाजी मंडई आहे. सध्याची आम्ही परिस्थिती तिला पाहून आलो. अनेक गाळे बंद आहेत किंवा जे गाळे आहेत त्यामध्ये वेगळेच दुकानं उघडलेली आहेत. वरती कल्याण डोंबिवली महापालिकेची जागा आहे, तिथे हॉस्पिटल आहे. तर म्हणजे काही नागरिकांचं असं म्हणणं आहे किंवा काही याच्यातल्या तज्ज्ञांचं की त्या जागेचा वापर फेरीवाल्यांना का दिला जात नाही, याबाबत नेमकी महापालिकेची काय भूमिका आहे? हा जो काही निर्णय आहे हा वरिष्ठ स्तरावरचा आहे, हा माझ्या सहाय्यक आयुक्त स्तरावरचा नाही आहे. परंतु तिथे जे काही गाळे दिलेले आहेत ते आमचे मालमत्ता विभागामार्फत दिले जातात. त्याबाबतचा ते निर्णय घेणारच आहेत. आमचे वरिष्ठ याबाबत येऊन त्यांनी पाहणी करून गेलेले आहेत आणि जो काही निर्णय आहे तो भविष्यात होणार आहे. यासाठी फेरीवाल्यांची मुख्य जी मागणी आहे ती, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 150 मीटरचा जो नियम आहे तो पाळायला तयार आहोत. आम्हाला एक परमनंट जागा द्या. त्यांची गेली 10 वर्ष मागणी आहे. ते त्यांचं असं म्हणणं आहे की जितके आयुक्त गेले त्यांनी सगळ्यांनी प्रॉमिसेस केले, मात्र त्याच्यावरती अंमलबजावणी केली नाही. 2014ला सुद्धा सर्वे झाला होता किती फेरीवाले आहेत, किती आहेत त्याबाबत. तर त्यांचा मुख्य मुद्दा आहे तो आम्हाला एक कायम जागा द्या, आम्ही सगळे कायदे पाळायला तयार आहोत. त्याबद्दलची महापालिकेची किंवा तुमचा एक अधिकारी म्हणून काय भूमिका राहील? महानगरपालिकेतर्फे जशी कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे यांच्या पुनर्वसन किंवा पर्यायी जागेचा याबाबत देखील आमच्या बैठका सुरू आहेत. वरिष्ठ स्तरावर याबाबतचे निर्णय होत आहेत आणि याबाबत 150 मीटरच्या बाहेर देखील आम्ही पट्टे मारण्याचा प्रयत्न करून त्यांना जागा देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु फेरीवाल्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना जागा मान्य नाही आणि त्यामुळे ते त्या बसायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही आता जो काही भविष्यात वरिष्ठ स्तरावर बैठका होणार आहेत त्याच्यात जो निर्णय होणार आहे तो निर्णय घेतला जाईल. फेरीवाल्यांच्या काही संघटनांचं किंवा त्यांच्या लोकांचं असं म्हणणं आहे की फक्त पालिका फेरीवाल्यांवर कारवाई करते, दुकानदारांनी सुद्धा अनेक त्यांच्या जागा व्याप्त केल्यात किंवा रस्त्यांवरती, फुटपाथांवरती अतिक्रमण केलेली आहेत. त्याबाबत महापालिका का नाही कारवाई करत, असे त्यांचे आक्षेप आहेत. तर त्याबाबत काय म्हणणं आहे आपलं? नाही, त्यांचा जरी आक्षेप असेल परंतु महानगरपालिकेमार्फत तशी वेळोवेळी कारवाई सुरू असते. पदपथ आणि रस्ते हे दोन्हीही मोकळे ठेवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. कालच मी टिळक टॉकीजच्या ज्या रोडला जवळजवळ 4 ते 5 दुकानदारांनी जे वाढीव शेड केले होते कालच मी JCBच्या सहाय्याने तोडलेले आहेत आणि यापूर्वी देखील आम्ही वेळोवेळी कारवाई करत आहोत शेडमध्ये. याबाबत फेरीवालाच नाही तर तो जो कोणी अतिक्रमण करेल तो फेरीवाला असेल नाहीतर दुकानदार असेल, कोणीही असलं तरी त्याची त्या ठिकाणी आम्ही गय करत नाहीये. आता फेरीवाले आणि भाजी विक्रेते यांच्या गंभीर आणि बरेच वर्ष रेंगाळलेल्या प्रश्नाबाबत महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखड काय आणि कधी निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कॅमेरामन आनंद परब सोबत गणेश ठाकूर, जनवाणी.